नमस्कार, लाईफ डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार असणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। कुठे जायचंय? एक पुढे बघा, जुहू ते घेणार, तिथे जायचंय। उशीर होईल आपल्याला आता। ह्यांना उठवायला अर्धा तास, आवरायला अर्धा तास, जायला पण अर्धा तास, एकूण 1.5 तास, अर्धा तास। या ब्लॉग मध्ये आपण काय पाहणार आहोत तर आम्ही गेलेलो होतो फॅमिली सोबत म्हणजे आम्ही तिघी बहिणी आणि आमच्या 2 मुली, आम्ही 5 जणी मस्त असं नरिमन पॉइंटला फिरायला गेलेलो होतो। तर नरिमन पॉइंट आणि गिरगाव चौपाटी तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल। मुलांसोबत आपण कधीतरी असा वेळ नक्की घालवायला हवा, तर आम्ही हा वेळ कसा घालवला ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल। तर आम्ही संध्याकाळी तसं मस्त दुपारचं जेवण करून बाहेर निघालोत आणि नरिमन पॉइंटला पोहोचलेलो आहोत। नरिमन पॉइंट हा अतिशय शांत ठिकाण आणि मस्त असा सी फेस आहे आणि ही मुंबईची सगळ्यात शेवटची बाजू आहे। तिथून तुम्हाला नेकलाईन बघायला भेटेल। या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच आहे की इथून तुम्हाला किती छान अशी या समुद्राची नेकलाईन बघायला भेटेल। म्हणजे हा मुंबईचं दागिना आहे ॲक्च्युली, म्हणायला काहीच हरकत नाही। तर ही शेवटची बाजू आहे। तर तुम्ही इथे जो कट्टा पाहिला असेल तर तिथे धर्मवीर या पिक्चरची शूटिंग झालेली होती। तर नक्की कुठल्या कुठल्या पिक्चरच्या भागामध्ये हा पॉइंट दाखवलेला आहे हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। तर फायनली आम्ही नरिमन पॉइंटला फिरत असं मस्त कट्ट्यावर बसलो काही वेळ, नंतर छान असं फिरत मुलांसोबत आम्ही पुढे गेलो। तर पुढे अजून काय काय मजा केली हेही पहा। जोक चालू आहेत इकडे। नरिमन पॉइंट आम्ही एन्जॉय नाव नका घेऊ कोणाचं। हॉटेल मरीन प्लाझा आहे ते। आता आम्ही चाललोय पिझ्झा बाय दी बे या हॉटेलमध्ये पिझ्झा खायला, कारण एवढ्या लांब आलं तर खायला नको का? आमचं हे ठरलं होतं की आपण पिझ्झा द बे मध्ये जाऊन पिझ्झा एन्जॉय करूयात, कारण येताच आम्ही पिझ्झा द बे हे छान असं हॉटेल पाहिलं होतं आणि तिथे जाण्याची इच्छा होती। पण जेव्हा आम्ही नरिमन पॉइंट फिरून आलो तर तेव्हा पाहिलं की बापरे, खूप जास्त गर्दी तिथे झाली होती आणि भरपूर सारं तिथे वेटिंग होतं। त्याच्यामुळे आम्ही तिथे 1 ते 1.5 तास घालवण्यात आम्हाला काही पॉइंट वाटला नाही। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण दुसऱ्या एका हॉटेलमध्ये जाऊयात। तर ताईने सजेस्ट केलं आम्हाला की गिरगाव चौपाटीला एक सुखसागर हॉटेल म्हणून खूप फेमस हॉटेल आहे आणि तिथे खूप छान असं जेवण मिळतं, स्नॅक्स मिळतं, जे हवं ते खूप छान आणि टेस्टी असतं, म्हणून आम्ही त्या वेळेला आता आहोत। तर चला सुखसागर हॉटेलमध्ये आम्ही काय काय एन्जॉय केलं ते पाहूया। चला बसा। हा थांब। आम्ही आता आलो सुखसागरमध्ये आणि आम्ही काय काय ऑर्डर केले तुम्हाला सांगते। मंचाव सूप, पावभाजा, पावभाजी आणि मसाला चव, एवढे 4-5 आयटम, 4 आयटम फूड आयटम। पण पेशंस होते, गरम
काय पिलू भूक लागली अरे भूक लागली गरम असू की गरम असू काही असू बाउल नाही बोल बोल आहे बाउल मोमेंट. तर अशा पद्धतीने आम्ही सूप एन्जॉय केला, पावभाजी, डोसा आणि सँडविच ह्या सगळे पदार्थ एन्जॉय करून झाल्यानंतर आणि पोट भरल्यानंतर फायनली आम्ही निघालो आहोत गिरगाव चौपाटीला. कारण सुखसागर हॉटेलच्या बरोबर अपोजिट साईडला गिरगाव चौपाटी तुम्हाला दिसतच असेल. तर आता रस्ता क्रॉस करून, कारण रस्ता हा खूप मोठा रस्ता आहे आणि खूप वाहता रस्ता आहे, तर आता तो क्रॉस करून आम्ही गिरगाव चौपाटीला जाणार आहोत. तर गिरगाव चौपाटी ही मुंबईतली सगळ्यात मोठी चौपाटी आहे, जिथे गणेशोत्सव परत साजरा केला जातो मोठ्या ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा गणपती विसर्जन करतात ना, तेव्हा इथे फार म्हणजे फार गर्दी असते. तर गिरगाव चौपाटीमध्ये मुलांनी खूप मज्जा केली आणि रात्र झाली होती, तर जास्त मुलांना पाण्यात आम्ही सोडलं नाही, पण बाहेर बसून मुलांनी काय काय एन्जॉय केला ते पहा. पर जाना मना है, नो एंट्री लिहिलंय. जाऊ पण नका पुढे समू. पाण्याचा आवाज असतो. ये 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 हा 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 कधीच नाही आपण असं बसू. आणि बसून करलं सांगत काय काय वेळ करू नका. चल आता बाद झालं, लय मोठं बनवलं. तर अशा पद्धतीने हा जो ब्लॉग होता, या ब्लॉगमध्ये नरिमन पॉईंट आणि गिरगाव चौपाटी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवलेली आहे. तर जे कोणी मुंबईमध्ये राहत असतील तर त्यांनी नरिमन पॉईंटला नक्की जाऊन या. जर गेला नसाल तर गिरगाव चौपाटी पाहिली नसेल तर नक्की पहा, कारण मुंबईची ती जान आहे आणि मुंबईमध्ये राहत असल्यावर तुम्ही हे दोन ठिकाणं पाहणार नाही असं तर करूच नका मुळी. आणि करत पण असाल, तुम्ही पाहिलंही असेल, पण ज्यांनी पाहिली नसेल तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. तर या ठिकाणी बसून आमच्या मुलींनी खूपच मस्त मज्जा केलेली आहे, मातीमध्ये खेळलेले आहेत. म्हणजे जी वाळू असते ना, समुद्राची वाळू, त्याच्यात खूप जास्त त्यांनी एन्जॉय केलेला आहे. शेवटी त्यांना निघवे ना तिथून, पण त्यांना जबरदस्तीने आम्ही सांगितलं की आता 11 वाजत आलेत रात्रीचे, चला आता घरी जाऊयात. तर आम्ही 5 जणींनी सोबत मिळून केलेला तो एन्जॉय आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला